साताऱ्यामध्ये थंडीमध्ये राजकीय वातावरण मात्र चांगलंच तापलेलं आहे। आज नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या उमेदवारीचा अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस आहे आणि सर्व राष्ट्रीय पक्ष स्वबळावरती लढण्याचा नारा देत आहेत। अशातच उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे या दोन्ही राजेंकडून मनोमिलनाचा फॉर्म्युला देखील ठरेनासा झालाय। त्यामुळे दोन्ही राजे आमने सामने येणार आहेत का असाही सवाल आहे। इच्छुक उमेदवारांमध्ये देखील धाकधूक वाढलेली आहे। मंत्री शंभूराज देसाई सातारा नगरपालिकेमध्ये स्वबळावरती उमेदवार उभे करणार असल्याचं शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षांनी सांगितलंय। त्यामुळे साताऱ्यामध्ये युतीचं नेमकं काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे। आज नामनिर्देशन पत्राची शेवटची तारीख असून आज साताऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर इच्छुक उमेदवार हे अर्ज भरतील। सातारा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी आणि नगरसेवकाच्या उमेदवारीसाठी खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यामध्ये अंतर्गत संघर्ष उफाळला असून नगरसेवकांच्या उमेदवारीचा आणि नगराध्यक्ष पदाचा तणाव हा शिगेला पोहोचला आहे। उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्या मनोमिलनानंतर सर्व काही सुरळीत पार पडेल अशी आशा सातारकरांना होती। मात्र नगराध्यक्ष पदाच्या दाव्यावरून दोन्ही राजे गटामध्ये फिसकटल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत। एकंदरीत जर बघायला गेलं तर दोन्ही राजे गटात अंतर्गत संघर्ष देखील सुरू झाल्यामुळे मनोमिलनाची अग्निपरीक्षा सुरू झाली आहे। मनोमिलनाचा फॉर्म्युला ठरेना, नगराध्यक्ष पदाची उमेदवारीचं नाव जाहीर झालं नाही आहे। त्याचबरोबर एकंदरीत बघायला गेलं तर नगरसेवकांची देखील नावे दोन्ही महाराजांकडून च्या माध्यमातून जाहीर करण्यात आली नाहीत। आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून दोन्ही राजांच्या माध्यमातून किंवा आघाडीच्या माध्यमातून कोणतीही घोषणा करण्यात आली नाही आहे, एबी फॉर्म देण्यात आले नाही आहेत। त्यामुळं अजून कोणताही फॉर्म्युला ठरला नसल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत। साताऱ्यात दोन्ही राजे पुन्हा आमनेसामने येतील का? दोन्ही राजांचा पुन्हा संघर्ष नगरपालिकेच्या निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळणार का? अशा चर्चा आता साताऱ्यासह महाराष्ट्रामध्ये सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। तर बघायला गेलं तर सध्या थंडीचं वातावरण असल्यामुळं या ठिकाणी थंडी पडली आहे। मात्र राजकीय वातावरण साताऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर तापल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन ओमकारसह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।